एका विंचूला नदी पार करायची होती, पण त्याला पोहता तर येत नाही. मग त्याने बेडकाला सांगितलं की तू मला तुझ्या पाठीवर बसून नदी पार करण्यासाठी मदत करशील. बेडूक घाबरला, म्हणाला की अजिबात नाही. जर मी तुला माझ्या पाठीवर बसवलं तर तू मला डंक मारशील आणि मी मरून जाईल. विंचू त्या बेडकाला कन्व्हिन्स करत म्हणाला की अरे, जर मी तुला भर पाण्यात डंक मारला तर तुझ्यासोबत मी पण पाण्यात बुडेल ना, मी तुला का डंक मारेल. हे ऐकून बेडूक त्याचं म्हणणं ऐकतो आणि त्या विंचवाला पाठीवर बसून त्याला नदी पार करवून देतो. जसंही तो त्या विंचूला घेऊन नदी काठी पोहोचणारच असतो, तितक्यात तो विंचू त्या बेडकाला डंक मारतो. तो बेडूक तिथे मरत असतो आणि मरताना त्याला विचारतो की हे तू काय केलं, तू मला बोलला होतास की तू मला डंक मारणार नाही. यावर विंचू म्हणाला, माझ्या रक्तातच आहे डंक मारणं. डंक मारणं माझा स्वभाव आहे आणि तो मी बदलवू नाही शकत. आता या गोष्टीला आपल्या लाईफशी कनेक्ट करूया. आपल्या आजूबाजूला सुद्धा विंचू सारखे लोक असतात. जेव्हा असे लोक आपल्याला त्रास